छत्तीसगड सीमेवरील कांकेरच्या जंगलात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये 27 मार्च रोजी रात्री जोरदार चकमक उडाली। पोलिसांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे नक्षलवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली आहे। घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याचे नक्षल्यांचे मनसुबे दुसऱ्यांदा उधळून लावले गेले। छत्तीसगडच्या औंधीसह एटापल्ली तालुक्यातील कसनसूर, धानोरा तालुक्यातील चातगाव, दलमचे नक्षलवादी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील कांकेरच्या जंगलात तळ ठोकून असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होते। या संदर्भात पोलिसांना गोपनीय माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या भागात अपर अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली नक्षलविरोधी अभियान गतिमान केले। राज्य राखीव दलाच्या 8 तुकड्या C60 चे जवान व एक शीघ्रकृती दलामार्फत परिसरात सर्च ऑपरेशन राबविण्यात आले। यावेळी दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला। रात्री 3 वेळा पोलीस व नक्षलवाद्यात धुमश्चक्री झाल्या। सुरुवातीला सायंकाळी 6 वाजता, त्यानंतर रात्री 9:30 वाजता व 28 रोजी पहाटे 4:30 वाजता चकमक उडाली। पोलिसांनी जशास तसे उत्तर दिल्याने नक्षल्यांना अखेर माघारी घ्यावी लागली। घटनास्थळाहून वायर्स, जिलेटिनच्या काठ्या, बॅटऱ्या, सोलर पॅनल इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे। या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान करण्यात आले आहे। महाराष्ट्र TV 24 साठी मुकेश कावळे, गडचिरोली।